बघा, संडे तरी मला खूप काम आहे, तर पण तरी पण चला थोडं कामात आपलं टाइमपास करूया. ओके. हा. तर बघा, एक ही घटना कुठं बाई कुठलं गाव होती, हां पटनामध्ये घडली. तर एक माणूस होता आणि त्याला मजा करायची होती. त्या माणसाला म्हणजे बाहेर त्याला पत्नी होती, पण थोडी अशी आता असतंय माणसं तसं, मग मजा करायची होती त्याला. तर त्याला पाहिजे होती रशियन, म्हणून त्याने एका एजंटशी संपर्क साधला आणि एक रशियन त्याच्याकडनं 8,000 बुक केली. ओके. आणि हा बेवडा होता, काही काम करत नव्हता. जे काय त्याची पत्नी काय करत होती, कुठं कामाला जायची म्हणायची त्याला, त्याला काय माहिती काय करते. कामाला जायची त्याची पत्नी आणि त्याच्या जीवावर तिच्या जीवावर घर चालायचं. कुठं तर कंपनीत आहे म्हणून असं ह्याला सांगितलं होतं. आणि ह्याच्याकडे जो पैसा यायचा तो पत्नीचाच असायचा, पत्नी ठेवायला द्यायची. मग त्या पत्नीच्या पैशातनंच त्याचं प्लॅनिंग झालं रशियन सोबत, म्हणजे मजा करायची. मग ते रशियन त्याला ती माणूस म्हणला एजंट ठीक आहे पाठवतो, असं असा पत्त्यावर पाठवा म्हणला तो. डील झाली त्यांची. आणि ह्याची बायको पण एकदम पांढरी शिपट गोरीपान होती. आता रशियन म्हणल्यावर काय असणार, फक्त गोरीपान असणार. आणि ते एजंटनं आपलं हिथली ती आपली त्याचीच बायको त्याला पाठवली. म्हणजे ती तसलं घाण काम करत होती, त्याला माहीत नव्हतं. आणि मग हिनं तर सगळं नकाब बिकाब घातलेलं असतं. मग रूममध्ये जाती आणि रूममध्ये तिला पण माहीत नसते. आता ती तिथे वेट करत बसलेली असते आणि तेवढ्या तिच्या समोर नवरा येतो. मग एकमेकांचं तोंड बघतात आणि मग त्यांना कळतं दोघांबरोबर बी फसवणूक झाली. आणि तिला बी तिच्या खऱ्याचं नवऱ्याचं असली रूप कळतंय आणि ह्याला पण ह्याच्या बायकोचं असले. आता दोघांची भांडणं चालू आहेत. आता चूक कुणाची आहे, दोघं पण सारख्याला वारकेच आहेत बाबा, काय म्हणायचं आता. त्या बाईचं पण चुकीचं होतं, दुसरं काम करायचं ना, काय तर असलं कशाला करत बसायचं. आणि ही तर बेवडा काम ना धंदा, ह्याला कशाला असली घालणं नात पाहिजे काठीवाल्याला.